महिलांसाठी आजची महत्त्वाची बातमी ती म्हणजे ऑगस्ट उजाडला, परंतु अद्याप सुद्धा लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता जमा झालेला नाही. तर जुलैचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार या संबंधीची महत्त्वाची अशी बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर महिलांसाठी जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैचे जे 1500 रुपये तो हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. जुलै महिना संपत आला आहे तरी ते हप्त्यासंबंधी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आणि प्रतीक्षासुद्धा वाढलेली आहे. जर आपण बघितलं तर जुलै महिना आता संपूर्ण ऑगस्ट महिनासुद्धा उजेडलेला आहे, परंतु अद्यापसुद्धा महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये जुलै महिन्याच्या हप्त्याचे असतात ते जमा झालेले नाहीत. तर काय ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून अशी महत्त्वाची जी अपडेट असते ती तुम्हाला इथेच मिळत असते. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण बघूया. जर आपण बघितलं तर याआधी जून महिन्याचा जो हप्ता होता तो 15 जुलै रोजी जमा झालेला होता. त्यानंतर जर आपण बघितला तर हप्ता डायरेक्ट डेबिटद्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्तासुद्धा लवकर जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. जर आपण बघितलं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट पूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण या संदर्भात जर आपण बघितलं तर राज्य सरकारकडून अजून अद्यापही कोणती अशी घोषणा केलेली नाही. शासन नियोजनानुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता शक्यतो 10 तारखेपर्यंत वितरित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे. जर आपण बघितलं दरम्यान महिला व बाल विकास विभागाने योजनेत अपात्र आणि दुबार लाभार्थी शोधण्यासाठी KYC मोहीम सुद्धा राबवलेली आहे. या पडताळणीनंतर योजनेची अंतिम लाभार्थी यादी जी होती ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे जर आपण बघितलं सुरुवातीला 2.63 कोटी महिला यांचा समावेश करण्यात आलेला होता आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यात 2.47 कोटी महिलांनाच हा लाभ मिळत होता. मात्र KYC झाल्यानंतर आणि पात्रतेची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा यामध्ये घट होऊन आता 1.66 कोटी महिला अंतिम पात्र ठरलेल्या आहे. म्हणजे 66 लाख महिला यामधून बाद झालेल्या आहे. जर आपण बघितलं महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार 4 चाकी जे यांच्याकडे वाहन होतं आणि जे शासकीय सेवेत होते तसेच पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. पडताळणीची प्रोसेस पूर्ण झाल्याने आता तयार झालेल्या प्रमाणित लाभार्थी डेटाबेसच्या आधारे सर्व हप्ते हे पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे लाडक्या बहिणींची जी आपण आतापर्यंत बघत होतो की KYC प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे त्या महिलांच्या खात्यामध्ये जी रक्कम ही जमा होत नव्हती, आता ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे ज्या 62 लाख महिला होता त्यांना आता या योजनेतून बाहेर फेकण्यात आलेले आहे. म्हणजे बाकी सर्व महिलांना आता रेग्युलर पूर्वी जसे हप्ते जमा होत होते तसेच हप्ते जमा होणार आहे. आणि तुम्ही जे जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 10 जुलैच्या आत जमा होण्याची शक्यता आहे. परंतु अशी अद्यापही घोषणा झालेली नाही. परंतु आपण मागच्या हप्त्यांचा जो बेस असतो त्या हिशोबाने ही माहिती दिलेली आहे. माहिती तुम्हाला कशी वाटली? जर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.